आज आपण अशा टिप्स बघणार आहोत की ज्यामुळे दररोजची कामे खूप सोपी होतील आणि त्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा सुद्धा वाचेल. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या केअर कट्टा ह्या चॅनलवरती. लगेच सुरुवात करूयात. बऱ्याच सणासुदीच्या वेळेस आपण तांदळाची खीर बनवतो, परंतु बऱ्याचदा काय होतं की खूप वेळेपर्यंत शिजवल्यानंतर सुद्धा तांदूळ व्यवस्थित शिजत नाही. खीर खाताना भाताचे दाणे कडक लागतात. त्यासाठी काय करायचं? दुधामध्ये तांदूळ घातल्यानंतर हे बघा, भात अशा प्रकारे छान मऊसर होईपर्यंत पहिल्यांदा शिजवून घ्या. त्यानंतरच यामध्ये पाहिजे तेवढी साखर घाला. साखर वितळेपर्यंत छान एखाद मिनिट शिजवून घ्या. आता वेलची पूड घातल्यानंतर गॅस लगेच बंद करा. भात शिजण्याआधीच आपण यामध्ये साखर घातली तर तुम्ही कितीही वेळपर्यंत शिजवलं तर भात छान मऊसर शिजत नाही. तर यानंतर खीर बनवताना अशा प्रकारे बनवा. छान दाटसर अशी खीर तयार होते. ही पद्धत तुम्हाला खूप आवडेल. नंतरची टीप बघूयात. कपड्यांवर अशा प्रकारे भाजीचे वगैरे डाग पडतात, त्यामुळे आपले चांगले कपडे खराब होतात. ते परत आपल्याला घालावेसे वाटत नाहीत आणि कितीही वेळा वॉशिंग पावडरने हे घासलं तरी सुद्धा डाग पूर्णपणे जात नाहीत. त्यासाठी हा सोपा उपाय बघा. कोणताही टॅल्कम पावडर अशा प्रकारे सर्व डागांवर शिंपडा. टॅल्कम पावडर व्हाईट असेल तर खूप छान. आता थोडा वेळ अशा प्रकारे रब करा. इथे मी कॉटनचा रुमाल घेतला. रब केल्यानंतर आपल्याला पुन्हा एक स्टेप करायची आहे. त्यासाठी इथे मी एका भांड्यात थोडा वॉशिंग पावडर पाण्यामध्ये मिक्स करून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सुती कपड्यावर किंवा टेरिकॉट कपडा असेल तरी सुद्धा डाग सहज आणि पूर्णपणे जातो. आता वळूयात नंतरच्या टिपकडे. अशा प्रकारे काचेचे ग्लास आपल्या सर्वांच्याच घरी असतात. यांचा यूज खूप कमी होतो आणि हे ठेवलेच राहतात. त्यामुळे काय होतं की यावर असलेली शाईन निघून जाते. हे खूप जुने दिसतात. त्यासाठी इथे मी एका भांड्यात अर्ध्या चमचापेक्षा थोडं कमी मीठ घातलं. तुम्ही जे कोणतंही मीठ खाण्यासाठी वापरता तेच घ्या. 2 ते 2.5 चमचे यामध्ये व्हिनेगर घाला. थोडं पाणी घालून हे मिक्स करा. मिठाला पूर्णपणे वितळवायचं नाही. अशा प्रकारे दाणे दिसायला हवे. आता अशा प्रकारे जो कापडाचा स्क्रब येतो त्याने हे ग्लास घासा. इथे स्टीलचा तार असलेला स्क्रब घेऊ नका. स्टीलच्या स्क्रबने काचेच्या भांड्यांवर रॅशेस पडतात. ह्या सोल्युशनने घासल्यानंतर आता स्वच्छ पाण्याने हे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. फरक तुम्ही बघू शकता. अगदी नव्यासारखे होतात. यानंतरची टीप बघूयात. तर हे बघा, कोणताही पदार्थ तळल्यानंतर झाऱ्याला तेल लागून राहते. हा झारा आपण कोणत्याही प्लेटवर ठेवलं तर तो प्लेट सुद्धा तेलाने खराब होतो. त्यासाठी ही मस्त अशी ट्रिक बघा. एखादा नाश्त्याचा चमचा घ्यायचा आणि तो अशा प्रकारे झाऱ्याला अडकवून कढईला लावून ठेवायचा. तेल इकडे तिकडे न पडता कढईमध्येच पडेल. अगदी छोटीशी ट्रिक आहे, परंतु खूप उपयोगाची आहे. हो की नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता हे बघा, जेवण बनवताना काही वेळेस आपल्याकडे आलं लसणाची पेस्ट तयार नसते. थोडीशीच पेस्ट पाहिजे असते आणि ती मिक्सरमध्ये आपण करू शकत नाही. मग ती आपण अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये करतो. परंतु खलबत्त्यामध्ये करत असताना आलं लसूण इकडे तिकडे उडतात. असं होऊ नये त्यासाठी यामध्ये पाव चमचा मीठ घाला. मीठ घातल्यामुळे इथे 2 गोष्टी होतात. एक तर हे की आलं लसूण इकडे तिकडे उडत नाही आणि दुसरं हे की मिठाच्या पाण्यामुळे ही पेस्ट लवकर तयार होते आणि छान स्मूथ होते. तुम्ही बघू शकता. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते मला नक्की सांगा. आता नंतरची टीप बघूयात. इथे माझ्याकडे डिशवॉश जेलचा रिकामा झालेला पाऊच आहे. तर आपल्याकडे अशा प्रकारचे बरेच पाऊच असतात. याला छान घट्ट असं झाकण सुद्धा असते. तर हे फेकून न देता त्याचा वापर कसा करायचा ते बघूयात. आधीच हा मी छान स्वच्छ करून घेतला आहे. आता यामध्ये पाणी भरून घेतलं. पाणी पूर्णपणे न भरता अशा प्रकारे थोडं कमी करून घ्या. आता याला घट्ट झाकण लावून 8 ते 10 तास किंवा रात्रभर हे फ्रीजरमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी हे मी फ्रीजरमधून काढून घेतलं. यामधील पाणी मी कमी केलं होतं तरी सुद्धा हे बघा, अगदी काठापर्यंत यामध्ये बर्फ जमला आहे. याचा वापर आईस बॅग म्हणून करता येतो. शरीराच्या कोणत्याही भागाला लागलं असेल तर त्यावर हे लावता येते. टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक यू.